जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा टॉपिक आज आपण शिकणार आहे, ज्याचं नाव आहे काँग्रेसची अधिवेशने. सर्वच्या सर्व अधिवेशने आपण पाहणार नाही आहोत. जी महत्वाची अधिवेशने आहे तेच आपल्याला लक्षात ठेवायची आहे. महत्वाचा ठराव त्यात पास झालेला आहे, तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण पुष्कळदा बघितलं असेल की पहिले 5 अधिवेशनं तर जोड्या लावायला विचारतात, की बहुना कितीतरी वेळा आलेले आहे, पण पहिल्या 5 अधिवेशनं लक्षात ठेवायची गरज नाही. का गरज नाही बाबा? त्याची ट्रिक आहे आपल्याजवळ. बघा ट्रिक काय. आता ट्रिक आपण असं लक्षात ठेवायचं की ओम, दिलीप, भावना, जेवले. जेवले चुकीचं वाटतं का? हेच तर तुमच्या चॅटिंगची भाषा आहे का नाही? अरे जेवली का तू, जेवला का तू, आहे का नाही? असं ओम, दिलीप, भावना, जेवले सगळे. चला थोडस मराठी आणि थोडस इंग्रजी. आता बघू हे कसं लक्षात ठेवतं ते बघा. ओम वरून आपण लक्षात ठेवू. बघा पहिलं अधिवेशन झालेलं आहे 1885 ला. ठिकाण विचारतात कुठं झालंय? मुंबईला झालेला आहे. अध्यक्ष कोण आहे? उमेशचंद्र बॅनर्जी. ओमचा उमेशचंद्र बॅनर्जी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा 1886 ला झालेलं आहे कलकत्ता अधिवेशन. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? दादाभाई नौरोजी. बघा दिलीपच्या द वरून आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर बघा 1887 ला झालेलं मद्रास अधिवेशन. मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? तर बदरुद्दीन तय्यबजी. आता हे काय लक्षात ठेवायचं तिसरं अधिवेशन, कारण बदरुद्दीन तय्यबजी जे आहे हे पहिले मुस्लिम आहेत की जे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. लक्षात ठेवायचं आहे. बघा त्याच्यानंतर 1888. आता बदरुद्दीन तय्यबजीचा ब, भावनाचा ब म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी. त्यानंतर बघा जे 1888 चं अलाहाबाद अधिवेशन कुठं झालं? 1888 ला अलाहाबाद मध्ये झालं चौथं अधिवेशन. आणि त्याचे अध्यक्ष कोण? जॉर्ज यूल. आता जॉर्ज यूल हे कोण होते? हे पहिले ब्रिटिश जे कोण होते? काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा जे वरून आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, जॉर्ज यूल. त्याच्यानंतर 1889 ला परत मुंबईला झालं. बघा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला फक्त पुस्तकं आणि पुस्तकातला डेटा तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचा नाहीये. जर तुम्हाला परीक्षेत पास व्हायचं असेल तर एकच मंत्र आहे मित्रांनो, पीवायक्यू वरची पकड. जेवढे तुम्ही पीवायक्यू सोडवले, जेवढे तुम्ही पीवायक्यू चं डीप अनालिसिस केलं, त्यात व्यवस्थित बघितलं, तुम्हाला लक्षात येते तुमचा 35 ते 40% अभ्यास तसाच होऊन जाते. तर हा आपल्याला पीवायक्यू कोणता आहे की पहिलं आणि 5वं अधिवेशन जे आहे ते मुंबईला झालेलं आहे. बघा 1889 मुंबई. अध्यक्ष कोण होता? जे म्हणजे आपलं सगळेचा म्हणजे सर विल्यम वेडरवन. बरं ठीक आहे. आता या ट्रिकनी आपलं पहिले 5 अधिवेशन आपले लक्षात राहिले, त्याचे अध्यक्ष सुद्धा लक्षात राहिले. ट्रिक काय रे? ओम, दिलीप, भावना, जेवले सगळे. त्याच्यानंतर जे प्रत्येक तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे तेवढंच तुम्हाला पाठ करायचं. बघा आता त्याच्यानंतर आपण जाऊ 1896 मध्ये. 1896 ला कोणतं अधिवेशन झालं? बघा कलकत्ता अधिवेशन झालं. 1896 ला कलकत्ता अधिवेशन झालं. अध्यक्ष बघा कोण आहे? रहीमतुल्ला सायानी. अध्यक्षाचं नाव लक्षात ठेवा. 1896 ला झालेलं आहे रहीमतुल्ला सायानी. आणि वैशिष्ट्य बघा काय? वैशिष्ट्य आहे वंदे मातरमचे प्रथम गायन. बघा वंदे मातरम सध्या ट्रेंड मध्ये सुरू आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1896च्या कलकत्ता अधिवेशनात काय झालं होतं? वंदे मातरमचं पहिल्यांदा गायन झालं होतं. वंदे मातरम कोणी लिहिलं? लक्षात असलं पाहिजे रे बाबा. बंकिम चंद्र चॅटर्जी. आनंद मठ मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, लक्षात घ्या. बंकिमचंद्र चॅटर्जींनी लिहिलाय काय? वंदे मातरम. चला पुढचं बघू. 1900 चं कुठलं अधिवेशन आहे? लाहोर अधिवेशन आहे. अध्यक्ष कोण आहे? बघा अध्यक्ष आहेत सर नारायण चंदावरकर. लक्षात घ्या 1900 चं लाहोर अधिवेशन. अध्यक्षाचं नाव काय? सर नारायण चंदावरकर. आणि याचं वैशिष्ट्य काय ठेवायचं लक्षात, की हे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष आहेत. लक्षात येत आहे? हे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष आहेत. बघा त्याच्यानंतरच बघा 1906चं अधिवेशन महत्वाचं मित्रांनो, कलकत्त्याला झालेलं 1906चं कलकत्ता अधिवेशन. बघा अध्यक्ष कोण आहेत? दादाभाई नौरोजी है ना. परत एकदा दादाभाई नौरोजी. अरे दादाभाई नौरोजीच तर काँग्रेसच्या स्थापनेत सिंहाचा वाटा आहे. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम आणि दादाभाई नौरोजी
या सगळ्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी मिळून काँग्रेस बनवलेली आहे. आणि काँग्रेसचा बराच मोठा इतिहास आहे जो सुरू होतो 1885 पासनं. अजूनही काँग्रेस सुरू आहे, लक्षात घ्या. दादाभाई नौरोजी, बघा इथं काय झालं, तो वैशिष्ट्य स्वराज्याचा ठराव मांडला. 4 त्यांनी सूत्र सांगितले, 4 याचा ठराव मांडला गेला, जो फेमस आहे ठराव आहे बघा कोणता, स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःच शासन असलं पाहिजे. स्वदेशी, त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण आपल्याच भारतातलं सगळं बनलेलं वस्तू वापरल्या पाहिजे. स्वदेशी सोबत बहिष्कार. बहिष्कार कोणावर टाकायचा आहे, इंग्रजी लोकांच्या सगळ्या वस्तूंवर बहिष्कार टाकायचा आहे. मग तो त्यांचा सरकारी जे काय असो ना, कपडे असो ना, दवाखाना असू द्या, शाळा असू द्या, सगळ्यावर बहिष्कार टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपलं शिक्षण आहे का नाही. ब्रिटिशांचं शिक्षण कशाला शिकायचं झालं, भारताचं शिक्षण, बरोबर आहे. म्हणून हा महत्वाचं अधिवेशन आहे 1906चं कलकत्ता अधिवेशन. लक्षात घ्या 4 ठराव पास झाले. कोणकोणते, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. हा मूलमंत्र कोणी दिला, हा मंत्र दिला आपल्याला दादाभाई नौरोजींच्या याच्यात. 1907चं अधिवेशन बघा. त्याच्याच पुढचं 1907चं अधिवेशन लक्षात ठेवायचं. कुठलं, सुरत अधिवेशन. कुठलं, सुरत अधिवेशन. पण हे अधिवेशन भांडणासाठी प्रसिद्ध आहे. भांडण कोणात रे, भांडण जहालवादी आणि मवाळवाद्यांमध्ये झालेलं भांडण आहे. बघा लक्षात घ्या, जहालवादी म्हणजेच काय, क्रांतीने. जहालवादी म्हणजे सनदशीर मार्गाने जे अप्लिकेशन करत होते, सनदशीर मार्गाने जे शांततेने जे इंग्रजांसोबत लढत होते त्यांना मवाळ म्हणायचे. आणि आंदोलन करून ठराव पास करून क्रांतिकारी पद्धतीनं जे आपला न्याय मागायचे त्यांना जहालमतवादी म्हणायचे. आता झालं काय की मवाळांचे नेते कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले. आणि जहालांचे नेते कोण होते, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय. आता इथं अध्यक्ष पदावरून थोडीशी भानगड झाली. 1907च्या अधिवेशनात काय झालं मित्रांनो, की मवाळांना नेता त्यांचा अध्यक्ष करायचा होता रासबिहारी बोस, लक्षात आलं. आणि जहालांना अध्यक्ष करायचं होतं टिळकांना, लोकमान्य टिळकांना. त्यावरून त्यांच्या विचारसरणीमुळं काय झालं, मतभेद झाले. आणि म्हणून वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, 1907च्या काँग्रेस अधिवेशनात काय झालं, तर काँग्रेसमध्ये फूट पडली, हे आपल्याला समजते. पुढचं बघा 1911 महत्वाचं आहे. 1911चं अधिवेशन महत्वाचं आहे, कलकत्ता अधिवेशन आहे ते. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष बघा, पंडित बिशन नारायण धार. लक्षात राहील का, बघा पंडित बिशन नारायण धार हे अध्यक्ष आहेत. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे मित्रांनो, जनगण मनचे प्रथम गायन झालेलं आहे. बघा वंदे मातरमचं प्रथम गायन म्हटलं 1896, लक्षात ठेवायचं. आणि जनगण मनचं प्रथम गायन म्हटलं काँग्रेसच्या अधिवेशनात ते 1911, लक्षात ठेवायचं. चला पुढचं बघा 1916, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, परीक्षेत विचारलेलं आहे. 1916चं लखनौ करार, लखनौ अधिवेशन. आता लखनौ अधिवेशनात काय झालं होतं, सर्वात पहिल्यांदा काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले होते, आहे की नाही. काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले होते. म्हणजेच काय, काँग्रेसने म्हटलं तुम्ही आम्हाला मदत करा, मुस्लिम लीगने म्हटलं आम्ही तुम्हाला मदत करतो, आहे की नाही. सो पहिल्यांदा 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्ररित्या काम करत होते, बरोबर आहे ना. दोघांचा दुश्मन कोण होता शेवटी, ब्रिटिश सरकार. लक्षात आलं का. चला आता लक्षात घ्यायचं, अध्यक्षाचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. 1916ला अध्यक्षाचं नाव आहे काँग्रेस अधिवेशनाचं बाबू अंबिकाचरण मुजुमदार, है ना. बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे कोण होते रे, अध्यक्ष होते. पुढचं बघू 1917चं अधिवेशन. कुठलं, कलकत्ता अधिवेशन. 1917चं अधिवेशन कुठलं रे, कलकत्ता अधिवेशन. अध्यक्ष कोण, आयरिश लेडी, कोण रे, अॅनी बेझंट. नाव लक्षात घ्या मित्रांनो, 1917च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अॅनी बेझंट. आणि वैशिष्ट्य काय, तर पहिल्यांदा तुम्हाला दिसत नाही का, पहिल्यांदा एक स्त्री ही काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्ष झाली. बघा 2 प्रश्न, कन्फ्युज होऊ नका, लक्षात घ्या. पहिली स्त्री म्हटलं तर अॅनी बेझंट म्हटलं पाहिजे. पहिली भारतीय स्त्री म्हटलं तर सरोजिनी नायडू असलं पाहिजे. सरोजिनी नायडूवर प्रश्न 100% येणार आहे मित्रांनो. आगामी पोलीस भरती असू द्या, वनसेवा असू द्या, किंवा कंबाईन किंवा राज्यसेवा असू द्या. का रे, कारण बघा ना त्याच्याच पुढचं 1925चं तुम्हाला कानपूर अधिवेशन दिसते, ज्यात सरोजिनी नायडू हे अध्यक्ष आहेत. इथं गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष किंवा 100 वर्ष पूर्ण होतात, त्यावर आपल्याला परीक्षेत हमखास प्रश्न होतो. आणि आता 2025 सुरू आहे, 1925 ची गोष्ट आहे, झाले का नाही 100 वर्ष.
मग आपलं उत्तर तयार असलं पाहिजे. चला परत बघू. 1917 कलकत्ता अधिवेशन, ॲनी बेझंट. वैशिष्ट्य काय? पहिली स्त्री अध्यक्षा. चला त्याच्यानंतरच बघा 1924चं अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे. 1924चं बेळगावचं काँग्रेसचं अधिवेशन. आणि तो वैशिष्ट्य काय? अरे बाबा, महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. आणि लक्षात काय ठेवायचं, हे एकचदा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. जसं आपल्याला आता दिसले ना, दादाभाई नौरोजी 2 वेळा दिसले का नाही अध्यक्ष. महात्मा गांधी आपल्या पूर्ण कार्यकाळात काँग्रेसचे एकचदा अध्यक्ष दिसले, ते म्हणजे बेळगावचं अधिवेशन. म्हणून महत्वाचं आहे. बघा, महात्मा गांधी आणि फक्त एकचदा ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर आत्ताच सांगितलं महत्वाचं बघा, IMP पहिलेच करून ठेवलं. 1925 अधिवेशन कुठलं? कानपूर अधिवेशन. हे तुम्हाला विसरायचं नाही. अधिवेशन कोणतं? कानपूर अधिवेशन. अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू. आणि कोण रे बाबा वैशिष्ट्य? तर पहिली भारतीय स्त्री अध्यक्ष, तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 1929चं अधिवेशन अत्यंत महत्वाचं मित्रांनो. 1929चं अधिवेशन आहे लाहोर अधिवेशन. अरे हे तेच तर अधिवेशन आहे की पंडित नेहरू अध्यक्ष होते आणि आता त्यांना इंग्रजांनी म्हटलं की आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे. संपूर्ण स्वराज्य, पूर्ण भारत देश आमचं स्वतंत्र करा. संपूर्ण स्वराज्याचा तुम्ही काय करा? ठराव पास करा. आणि पंडित नेहरूंनी आवाहन केलं की 26 जानेवारी, बघा किती गंमत आहे, 26 जानेवारी 1930 पासून तुम्ही भारतीय लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे, अशी घोषणा केली. आणि म्हणूनच तर आपण आपल्या संविधानाची सुरुवात, गणतंत्र दिवस तारीख कोणती घेतली? 26 जानेवारी घेतली. एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर अध्यक्ष कोण होते रे? पंडित नेहरू. आणि काय झालं? संपूर्ण स्वराज्याचा ठराव आपला पास झाला. त्यानंतर बघा 1936चं फैजपूर अधिवेशन. फैजपूर कुठे आहे? फैजपूर जळगाव मध्ये आहे, बरोबर आहे की नाही? तर 1936ला फैजपूर अधिवेशन झालं, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. पंडित नेहरूच अध्यक्ष होते. पण झालं काय? इथं वैशिष्ट्य काय की हे पहिलं ग्रामीण भागातील काँग्रेसचं अधिवेशन आहे. काय झालं त्यावेळेस, का आपल्यासारखं आता इंस्टाग्राम नव्हतं, कोणतं फेसबुकही नव्हतं. त्यामुळं लोकांना एखादी गोष्ट माहीत पडायला वृत्तपत्राशिवाय कोणतं माध्यम नव्हतं. काँग्रेस जे आहे, काँग्रेसला असं वाटायचं की आपली पायामुळं जे आहे ती फक्त शहरातल्या लोकांना ओळखून काय करतात, गावागावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेसचं काम माहिती पडलं पाहिजे, तो कार्यकर्ता झाला पाहिजे. आपण देशासाठी काय लढत आहे हे सगळेच्या सगळे लोक देश आंदोलनात, आपल्या क्रांतीच्या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. आणि म्हणून गावात सुद्धा काँग्रेसची माहिती झाली पाहिजे. आणि म्हणूनच काय झालं रे, ग्रामीण भागात हे अधिवेशन घेण्याचं ठरलं. आणि म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवायची की कुठं झालं? 1936 मध्ये फैजपूरला झालं, जे पहिलं ग्रामातील काय रे, पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन आहे. त्याच्यानंतर बघू 1938चं अधिवेशन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जे कुठं झालं तर ते हरिपुरामध्ये झालं. हरिपुरा हे ठिकाण कुठं आहे? गुजरात मध्ये आहे. अध्यक्ष कोण होते? तुम्हीच तो ओळखता, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अरे अध्यक्ष कोण? सुभाषचंद्र बोस. अत्यंत खतरनाक माणूस, ज्यानं ICS ची परीक्षा पास केली, नोकरी स्वीकारली नाही, आहे का नाही? आणि सुभाषचंद्र बोस असते, अरे रे रे रे, कुठेच्या कुठेच काम असतं. लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना जी आहे पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनात झालं. तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी एवढेच काँग्रेसचे अधिवेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यांचे वर्ष, त्यांचे अध्यक्ष आणि त्यात केलेला ठराव लक्षात आलं. आणि अत्यंत सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एखादा प्रश्न असला तर कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. धन्यवाद.